मयूर पाटील, आमच्या श्रीराम चायनीज आमचे हॉटेल आहे, आमच्या हॉटेलवर त्यांनी हल्ला केला होता कोयत्याने। तेव्हा माझ्या मिस्टरांना त्यांनी धमकी दिली होती की आम्ही तुझा गेमच करू असं। म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, जिल्हा न्यायालयाला पण सोनगीरला पण आम्ही गेलो, म्हणून माझी विनंती आहे की हल्लेखोरांना लवकर अटक करा आणि कापडणे ग्रामस्थांना सर्व महिलांना न्याय द्या। बस एवढंच। योगेश पाटील, जेव्हा आम्ही या ठिकाणी जात असताना या ठिकाणी आमच्यावर कोयत्याचा हल्ला केला गेला कारण नसताना, त्याच्या आधीही 10वीच्या परीक्षेमध्ये त्याच्यानंतर गावामध्ये कोयता बिंदासपणे असं गावात मिरवून ते दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात। याच्या आधीही अनेक गुन्हे त्यांनी केलेले, पण गुन्ह्याची नोंद होण्याआधीच सोनगीर पोलीस स्टेशनवाले ते सोडून देतात। त्यांची एवढी मजुरी आहे, त्यांची एवढी सेवा चालते, तर कापण्यामध्ये जेव्हा त्यांना अटक करायला आलेली गाडी होती, त्या गाडीमध्ये ते बसून सिगरेट प्याले, सिगरेट पिऊन त्यांना पाण्याची बॉटल त्यांना पुरवण्यात आली। असे त्याच्यानंतर तो जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेला, तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर अशी बूट वाजून आणि त्यांच्यासमोर शिक्षा म्हणून ते काय करत होते की डायरेक्ट त्या ठिकाणी तुला मारून टाकू, कोयत्याने कट्टा घेईल, तुला मारून टाकू, अशी आमच्या जे भैयादादा आहे त्यांना धमकी देत होते। त्या धमकीतून त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हे पोलीस आमचे सर्व बांधलेले आहेत, आम्ही आपटे देतो, आम्ही चोऱ्या करतो, आम्ही वाटा पाडतो, अशा अनेक गोष्टी त्यांच्या पोलिसांसमोर झाल्या। तरीसुद्धा पोलिसांनी आम्ही जात नाही तोपर्यंत कारवाई त्यांच्यावर केली नाही आणि ते आमच्या पुढे ते कापण्यामध्ये परत ते कोयता फिरवला त्यांनी। मागणी काय तुमची? आमची मागणी अशी आहे की हे जे दहशत आहे, कोयता गँग आहे, यांचा नायनाट व्हायला पाहिजे। कारण आमचं कापणं गाव तंटामुक्त गाव आहे आणि या गावामध्ये जर असे दहशतवाद असतील, पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी हात असेल, तर त्यांना निश्चित शिक्षा व्हायला पाहिजे। कारण आम्हाला इथपर्यंत यायचं कारण असं आहे की पोलीस प्रशासन, सोनगीर पोलीस प्रशासन या ठिकाणी अजिबात लक्ष देत नाही। 4 दिवसापासून फिरत असलेला जो व्यक्ती आहे त्याला आज कुठंतरी घेऊन गेले असतील कार्यवाही दाखवण्यासाठी, कारण त्यांना मेसेज गेला की जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना आज कुठं कार्यवाहीसाठी घेऊन गेले। आणि याच्यानंतर जर या प्रशासनाने लक्ष दिले नाही तर गावाच्या लेवलवर आम्ही ग्रामसभा घेऊन जे आम्हाला कार्यवाही करायची आहे ते आम्ही कारवाई करू।